नमस्कार मित्रांनो, आज आपण सांगणार आहोत जालिंदरनाथ यांचा जन्म कसा झाला आणि जालिंदरनाथांच्या जन्माचे मागचे रहस्य काय आहे. तर चला मित्रांनो, आज आपण कथेला सुरुवात करूया. जालिंदरनाथाचा जन्म योगी आणि नाथ परंपरेतील एक महान संत म्हणून ओळखले जाणारे जालिंदरनाथ हे नवनाथांपैकी एक आहेत. त्यांच्या जन्माबद्दल अनेक आख्यायिका प्रचलित आहेत, परंतु सर्वाधिक मान्यता प्राप्त कथेनुसार त्यांचा जन्म आदिनाथ भगवान शिव यांच्या कृपेने झाला. एका कथेनुसार जालिंदरनाथ नावाच्या राक्षसाच्या वधासाठी भगवान शिवने आपल्या शरीराच्या एका भागातून किंवा तेजाने जालिंदरनाथांना प्रकट केले आणि तो जन्म त्यांच्या अग्निकुंडामध्ये झालेला आहे. दुसरे आख्यान त्यांना मच्छिंद्रनाथाचे शिष्य मानून त्यांना विशिष्ट सिद्धी प्राप्त झाल्यावर जालिंदरनाथ हे नाव मिळाले असे त्यांना सांगते. त्यांना हटकेश्वर किंवा घोडीप्पा या नावाने ओळखले जाते आणि त्यांनी गोरक्षनाथांना दीक्षा दिली असे मानले जाते. पण जालिंदरनाथाचा जन्म हा अग्निकुंडामध्ये झालेला आहे. एका राजाने अग्निकुंड तयार केले होते आणि त्या अग्निकुंडामध्ये हे जालिंदरनाथ यांचा जन्म झाला होता. तेव्हा जालिंदरनाथ अग्निकुंडामध्ये प्रकट झाल्याच्या नंतरला जालिंदरनाथ हे अचानक ते राजाला असं आश्चर्यचकित झालं की हा कोण आहे बालक आणि कसा प्रकट झाला. त्यावेळेस त्या राजालाही खूप प्रश्न पडले होते. तेव्हा राजा ते प्रश्न पाहून आश्चर्यचकित झाले. तिथले लोकही होम पेटल्यामुळे होमपाशी सगळे लोक उठून धावायला लागले. हे अचानक काय झालं. तेव्हा अग्निदेव तिथं प्रकट झाले आणि ते बोलले, हा माझा पुत्र आहे. तुमच्याकडे सोपवत आहे मी काही दिवसासाठी. तुम्ही त्याचा सांभाळ करा. तेव्हा ते आणि त्यांनी नाव काय ठेवायचं तर ते बोलले जालिंदरनाथ हे नाव ठेवा. जालिंदर त्यांचं नाव ठेवलं आणि जालिंदरनाथ हे नावाने ओळखले जात होते. पण जालिंदरनाथ हे कसे झाले. जेव्हा राजाने जालिंदरनाथाच्या लग्नाची कहाणी नाव काढलं तेव्हा जालिंदरनाथांना ते मान्य नव्हतं. जालिंदरनाथाने सर्व राजवाडा ते सर्व सोडून निघून जाण्याचा प्रयत्न केला. जंगलामध्ये वन भटकत होते तेव्हा त्यांना मच्छिंद्रनाथ हे भेटले. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, तू असं सरळ जा, तिथे तुला दत्तगुरू भेटतील. तेव्हा ते दत्तगुरूंना भेट घेतली आणि दत्तगुरूपाशी त्यांनी कठोर शिक्षा घेतली आणि त्यांना सिद्धिविधी प्राप्त झाल्या आणि तेव्हा त्यांचे नाव जालिंदरचे जालिंदरनाथ असे बनले. अग्निकुंडामध्येही त्यांचा जन्म झालेला होता.